वळूयात पुढच्या बातमीकडे। पाटणमध्ये शरद पवार यांचा स्टायलिश अंदाज बघायला मिळाला। भाषण संपवताना शरद पवार यांनी आपली कॉलर उडवली। पवारांना कॉलर उडवताना बघून तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळालं। शरद पवार यांनी आपली कॉलर उडवलेली आहे। त्यानंतर एकच उत्साह या ठिकाणी तरुणांमध्ये बघायला मिळालेला आहे। पाटणमध्ये शरद पवार यांचा हा स्टायलिश अंदाज आपल्याला बघायला मिळालेला आहे। भर सभेत शरद पवार यांनी आपली कॉलर उडवली, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून। संभाजी, नेमकं काय घडलं होतं? एक अतिशय वेगळा अंदाज या ठिकाणी शरद पवार यांचा बघायला मिळतोय। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे वारंवार कॉलर उडवतात। त्यांच्या कॉलरला उत्तर देण्यासाठी शरद पवार यांनाही लोकांनी आग्रह केला। पाटणमध्ये सभा सुरू होती, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि लोकांनी खालून हाक मारून साहेब कॉलर अशा प्रकारची हाक दिली आणि त्यानंतर शरद पवारांनी या लोकांची हाक मान्य केली आणि कॉलर उडवली। त्यानंतर खूप मोठा जल्लोष या कार्यकर्त्यांनी केला। निश्चितच धन्यवाद संभाजी दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। आपण साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। हा व्हिडिओ आपण बघतोय ज्यामध्ये शरद पवार यांचा हा वेगळा आणि स्टायलिश असा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। शरद पवार यांनी कॉलर उडवली आहे।